तर बघूयात बातमी आहे कल्याणमधली। कल्याण जवळच्या टिटवाळा या ठिकाणी चाळ माफियांचा हैदोस हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। हप्ता दिला नाही म्हणून एका वयोवृद्ध महिलेच्या घरावरती 10 ते 12 गुंडांनी सशस्त्र हल्ला केल्याची धक्कादायक अशी घटना घडली। टिटवाळ्याच्या सद्गुरू चाळीमध्ये अचानकपणे आलेल्या एका बसमधून रुमालाने तोंड बांधलेले गुंड हे हातामध्ये हातोडे लाठ्याकाठ्या घेऊन उतरले आणि त्यांनी एका घराची अक्षरशः तोडफोड केली आहे। एवढ्याच वरती ते थांबले नाहीत तर या नराधमांनी घरामध्ये शिरून या महिलांना देखील बेदम मारहाण केली। एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्याचा देखील संतापजनक असा त्यांनी प्रयत्न केलाय। रमा कदम यांनी पैसे देण्यासाठी नकार देताच किरण गुजरे याने गुंडांना बोलावलं आणि हा सगळा राडा घातलाय। या घटनेमुळे संपूर्ण टिटवाळा परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे। टिटवाळा परिसरामध्ये अनधिकृत चाळी बांधून गोरगरीब जनतेला विकायच्या आणि नंतर त्याच रूमच्या दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा लाखो रुपयांची खंडणी उकळायची असा नवीन गोरख धंदा या चाळ माफियांनी सुरू केलाय। या घटनेच्या नंतर पीडित महिलेनं कल्याण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल केला। टिटवाळा येथील चाळ माफिया किरण गुजरे आणि त्याचा भाऊ परेश गुजरे यांनी खंडणी मागितले घर कामाच्या वेळेस आमच्या तेव्हा न दिल्यामुळे आमच्यावर त्यांनी 20-15 माणसं आणून हल्ला केला। आम्ही नसताना आमची मुली होत्या इकडे खेळत असताना त्यांनी व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांनी विटा दगड आणि त्यांच्या पाठी हातोड्या घेऊन मागे लागले। त्यांना छातीवर धक्का देऊन त्यांना पाडवण्याचा प्रयत्न केलेला असून त्यांना बोलले की इथंच गाडून टाकेल, आम्हाला आमच्या घरापासून वंचित करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आणि यानंतर पुन्हा